बरं, आपण आज क्वेश्चन नंबर 5 पाहतोय. राईट द फॉलोइंग सर्ट्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. खालील करणे संक्षिप्त रूपामध्ये लिहा. त्यातला पहिला प्रश्न पहा. 3/4 वर्गमुळात 8. आता 3/4 तसंच ठेवूया. सांगा 8चा आपण कसा अवयव पाडू शकतो गुणाकाराच्या स्वरूपामध्ये? 4 गुणिले 2. बरोबर. एक संख्या वर्ग आली पाहिजे. 4 गुणिले 2. 3/4 आहे असं. 4चं वर्गमूळ किती येईल बाहेर? 2. आणि वर्गमूळ चिन्हात राहणार 2. आता कशाला संक्षिप्त रूप देता येईल आपल्याला? 2 आणि 4 ला. बरोबर. बे एके बे आणि छेदामध्ये बे दोन्ही 4 म्हणजे 3/2 आणि पुढं वर्गमुळात 2. बरोबर आहे का? ह्याच्या पुढे अजून काय करता येईल आपल्याला? नाही. ओके. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. सांगा दुसरं उदाहरण काय आहे? -5/9 वर्गमुळात 45. -5/9 गुणिले वर्गमुळात 45. आता -5/9 गुणिले 45 ची फोड कशी करता येईल? 9/5. बरोबर. 9 गुणिले 5. मग मला सांगा 15 गुणिले 3 अशी फोड मी काय केली नाही? एक वर्ग संख्या नाही ना त्याच्यात. 15 आणि 3 मध्ये एकही वर्ग संख्या नाही. 9 आणि 5 मध्ये 9 ही वर्ग संख्या आहे. बर, मग -5/9 गुणिले 9चं वर्गमूळ बाहेर किती येणार? 3. आणि वर्गमुळात किती राहणार मग? 5. 5. आता 3 न या 9 ला सिम्प्लिफाय करूया. 3 एके 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे -5/3 आणि वर्गमुळात किती आहे? 5. बरोबर आहे का? हो. ओके. तिसरं उदाहरण. नाही, मला वाटतं 2च उदाहरण आहेत या टाईपच्या. हो सर. हो. देन क्वेश्चन नंबर 6. राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिवन सर्ट्स. म्हणजे खाली दिलेल्या करणी करता परिमेयीकरण गुणक याचं संक्षिप्त रूप लिहा. आता बघा, वर्गमुळात 32 आहे. आता याचा रॅशनलायझिंग फॅक्टर काढताना याला कशानं गुणल्यानंतर येणारा गुणाकार रॅशनल नंबर येईल? 32 ला कशानं गुणल्यानंतर वर्ग संख्या येईल? दोन. वर्गमुळात 2 ना? हा सर. मग ऑर्डर समान असल्यामुळे रॅडिकंडचा गुणाकार करूया. म्हणजे 32 दोन्ही किती? 64. आणि 64चं वर्गमूळ काय येणार? 8. 8. आता बघा, 8 हे काय आहे? रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. म्हणजे कुणाचा गुणाकार रॅशनल नंबर आला? वर्गमुळात 32 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार परिमेय संख्या आला पहा. मग वर्गमुळात 32 चा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता येणार? वर्गमुळात 2.
बरोबर. वर्गमुळात 2. वर्गमुळात 2. बघा या टाईपचं उदाहरण समजतंय का? रूट 2 इज rationalizing factor ऑफ of square root of 32. वर्गमुळात 2 हा वर्गमुळात 32 चा परिमेयीकरण गुणक आहे. रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. ओके. सेकंड सांगा काय आहे उदाहरण? स्क्वेअर रूट 50. स्क्वेअर रूट 50. 50. आता याला कशानं इंटू गुणल्यानंतर स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट 2. इंटू स्क्वेअर रूट 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 50 इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 50 इंटू 2 दॅट इज इज इक्वल इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर 100 आणि 100 चं स्क्वेअर रूट किती? 10. 10. 10. म्हणजे 10 इज 10 is a rational number. Rational number. बरोबर. म्हणजे वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार परिमेय संख्या येतोय. म्हणजे वर्गमुळात 50 चा रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता? वर्गमुळात 2 is rationalizing रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट factor 50. of स्क्वेअर रूट ऑफ 15. 50. ओके. Then next, square root of 27. 27. सांगा 27 ला कशानं गुणल्यानंतर गुणाकार व परिमेय संख्या येईल? स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट ऑफ 27 into 3. 81. Is equal and square root of 81 is 9. 9. And 9 is रॅशनल नंबर. Rational number. rational number. Hence, root 3 Root is of root 3 is a rationalizing factor of root 27. root of root 27. 2. वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 27 चा काय आहे? रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. ओके. नेक्स्ट. थ्री बाय 5 इंटू बोला स्क्वेअर रूट Square root स्क्वेअर 10. रूट ऑफ 10. ओके. आता बघा 3/5 वर्गमुळात 10. आता 3/5 हा विषय बाजूला ठेवायचा. वर्गमुळात 10 ला वर्गमुळात कितीनं गुणल्यानंतर वर्गसंख्या येईल? वर्गमुळात 10. 10. वर्गमुळात 10. 10. 3/5 अगोदर लिहितो. आता वर्गमुळात 10 गुणिले वर्गमुळात 10 केलं की वर्गमुळात 100 येणार बा. आणि 100चं वर्गमूळ 10. हो. पुन्हा इथे छेदाना अंशाला सिम्प्लिफाय करू. 5 एके 5, 5 2 दोन्ही 10 आणि 3 दोन्ही 6. 6. 6 ही कशी संख्या आहे? रॅशनल नंबर. Rational रॅशनल number. नंबर. मग रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता येतोय? स्क्वेअर रूट 10. Square रूट ऑफ 10. 10 10 is rationalizing factor of
rationalizing factor of 355 root 10. Okay. नेक्स्ट पाचवं काय आहे 3 into 3 3 square root 72 70. 2 2 ओके. हा आता वर्गमुळात 72 म्हणजे 72 ला कशानं गुणल्यानंतर 2 वर्ग 2 येईल. 2 मग 3 वर्गमुळात गुणिले 2 144 144 आणि 144 वर्गमूळ 12 12 आणि 36 36 36 is a rational number. 36 रॅशनल नंबर म्हणजे रूट 2 Root is 2 is a rationalizing factor of factor of 3 वर्गमुळात 72. 3 is rationalizing 72 square root of 72. Okay. Then next question. बोला पुस्तक नाही तुमच्याकडं 4 into square root 11 4 into square root of Square 11. root of 11. आता 11ला कशानं गुणल्यानंतर वर्ग संख्या येईल square root 11 Square root of 11. 11 बरोबर 11 into 11 121 121 121. square root of 121 is 11 11. 11 into 4 44 44 and 44 is rational number a rational number, hence square root of 11 is rationalizing 11 rationalizing factor of factor of Of 4 4 square into root of 11 4 into square root. 11 ओके मला वाटते हा प्रश्न आपला कंप्लीट झाला ना हो हो सर हो सर. ओके आता मी थोडं ब्लॅक बोर्ड घेतो कारण व्हाईट बोर्डवर पेक्षा व्हाईट बोर्डवर बरं वाटतं लिहायला शेअर स्क्रीन स्टार्ट नाव ओके बोला क्वेश्चन नंबर 7 simplify first question 4 divided by 7 into square root of 147 plus 3 upon 8 into square root of 192 minus 1 upon 5 into square root of 75 सर्वांना स्क्रीन दिसते ना रे हो सर ओके बघा आता आपण काय करणार आहोत तर ह्या 147 चा अवयव 142 चा अवयव आणि 75 चा अवयव असा आपण या तीन संख्यांचं गुणाकाराच्या स्वरूपात अवयव तयार करणार आहोत एक संख्या वर्ग आली पाहिजे
आणि दुसरी संख्या तिन्ही संख्यांचा कॉमन अवयव असला पाहिजे. बघा मी काय सांगतोय. 147, 192 आणि 75 या तीन कर्निस्थ संख्यांचा असा आपण अवयव पाडणार आहोत. एक संख्या वर्ग आणि दुसरा अवयव तिन्ही संख्येचा कॉमन अवयव. बघा 4/7 आहे असले तो 47 चा अवयव सांगा किती गुणिले किती. 49 गुणिले 3. बरोबर 49 गुणिले बरोबर. 3. कारण 49 हा कोणाचा वर्ग आहे 7चा. प्लस 7चा. 3 डिवायडेड बाय 8 इंटू 192 म्हणजे आता बघा 3 इथं आहे. मग 3 गुणिले किती केलं 192 येईल बघा पण. 64 गुणिले 3. अगदी बरोबर 64 गुणिले 3 वजा 1/5 आणि किती गुणिले 3 75. 25 गुणिले 25 3 75. 25 त्रिक 75. ओके. आता 49 वर्गमूळ मी बाहेर घेतो, 64 वर्गमूळ बाहेर घेतो आणि 25 वर्गमूळ बाहेर घेतो. पहिल्यांदा 4/7 लिहितो गुणिले सांगा 49 वर्गमूळ 7. 7. काय राहिलं मी 3 अधिक 3/8. आता 64 वर्गमूळ 4 8. आणि वर्गमूळ पुन्हा 8. एकच मिनिट 64 वर्गमूळ 8 आणि वर्गमूळ चिन्ह काय राहिलं मग 3 वजा 1/5 गुणिले 25 वर्गमूळ 5 आणि वर्गमुळात किती राहिलं 3. आता अंश छेद आपण कॅन्सल करतोय बघा. इथं छेदातल्या 7ला इथं अंशातलं 7 गेलं. 2 नंबरचं बघा इथं छेदातल्या 8ला अंशातलं 8 गेलं. लास्ट छेदातल्या 5ला अंशातलं 5 गेलं. समजले का ही स्टेप सर्वांना. हो. ओके. आता इथं काय राहिलं बघा इथं 4 आणि इथं वर्गमुळात 3 म्हणजे काय राहिलं 4 वर्गमुळात 3 प्लस इथं 3 आणि इथं वर्गमुळात 3 म्हणजे 3 वर्गमुळात 3 आणि शेवटी वजा 1 वर्गमुळात 3. आता बघा या तिन्ही कोणत्या प्रकारच्या करण्या आहेत रे लाईक सर्ट्स. कारण दुसरा घटक कसा आहे सेम आहे. मग जो घटक सेम आहे तो कंसाच्या बाहेर कॉमन घेऊया. आता इथलं 4 उरलं, इथलं अधिक 3 उरलं आणि शेवटी वजा 1 उरलं पहा. आता कंसातील क्रिया करूया. 4 आणि 3 7 आणि 7तून 1 गेलं 6 आणि पुढं वर्गमुळात 3. 6 वर्गमुळात 3 उत्तर येते बघा. समजलं का सर्वांना हे. हो सर. आणि एखाद्या विद्यार्थ्याला समजलं नसेल तर आपण YouTube व्हिडिओ ग्रुपवर टाकतोय अर्ध्या तासानंतर आहे की नाही. तो व्हिडिओ पूर्णपणे पहा. कारण सगळ्यांची मेमरी सारखी नसते. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा काय आहे सांगा. 5 वर्गमुळात 3 अधिक 2 वर्गमुळात 27 अधिक 2 वर्गमुळात 27 अधिक 1 वर्गमुळात 3. बरोबर. इथं सुरुवातीलाच आपण क्रिया करूया. 3 नंबर जे आहे
तिथं छेदामध्ये अपरिमेय संख्या आहे, तिथं छेदाचं आपल्याला परिमेयीकरण करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या वर्गमुळात 3 काय करावं लागेल, वर आणि खाली गुणावं लागेल. इथं जागा अपुरी पडते मला, असू द्या पुढच्या पायरीला घेतो ते. तर 5 वर्गमुळात वर्गमूळ 3 अधिक 2. आता 27 ची फोड कशी होणार आहे? 9 एक संख्या गुणिले वर्ग आली पाहिजे. 9 गुणिले 9 3. गुणिले 9 गुणिले 3. अधिक 1 छेद वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 वर पण गुणतो आणि खाली पण गुणतो. आता 5 वर्गमुळात 3 हे डायरेक्ट केलं तरी चालेल का रे? 9चं वर्गमूळ बाहेर 3 येणार हो. आणि 3 6 बाहेरच्या 2 वर्गमुळात ला 3. गुणल्यानंतर 3 6 बाहेरच्या 2 ला गुणल्यानंतर 3 दोन्ही 6 6. वर्गमूळ 6 वर्गमुळात 3. आता 1चा आणि वर्गमुळात 3चा गुणाकार वर्गमुळात काय येणार? 1 वर्गमुळात 3 छेद नाही 3. वर्गमूळ आणि छेदाचा गुणाकार 3 त्रिक 9 आणि 9चं वर्गमूळ 3. 3. आता या सुद्धा 3 करणे कशा आहेत? लाईक सर्ट्स आहेत. मग ह्यातनं इथं वर्गमुळात 3, इथं वर्गमुळात 3 आणि इथं वर्गमुळात 3 कॉमन घेऊ शकतो आपण. आता काय राहील? 5 अधिक, आता इथं 1 जरी घेतलं तरी चालतं, म्हणजे 1 छेद काय उरलं? 3. 3. त्यानंतर पहा, अगोदर आपण पहिल्या 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया. 5 अधिक 6 11 अधिक 1/3 आणि वर्गमुळात 3 कॉमन. आता इथं 11ला छेद दिलेला नाही म्हणजे 1 मानायचा. तिरकस गुणाकार किंवा छेद समान करून आपण तिरकस गुणाकाराने सोडवू. 3 11 काय त्रिक असतं छेद? अधिक 1. 33 अधिक 1 गुणिले 1 तर दुसरा 3 छेद केला तर चालते की दोघांचा. हा, असं पण होतं. दोन्ही पद्धतीने चालतंय रे सुमित. आणि छेदाचा गुणाकार 3 एके 3. ओके. आणि मग वरची बेरीज बघा, 33 अधिक 1 34 छेदामध्ये 3 आणि वर्गमुळात 3. बरोबर आहे का? उत्तर चेक करा. 34/3 गुणिले वर्गमुळात 3 आहे का बरोबर? अरे माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, बरोबर. ओके. हो सर. हा, तिसरा क्वेश्चन सांगा काय आहे? वर्गमुळात 216 वजा 5 वर्गमुळात 6 अधिक अधिक वर्गमुळात किती? वर्गमुळात 294 294 वजा आणि शेवटी वजा 3 वर्गमुळात 6. 6. आता आपण चौथ्या करणीत छेदाचं परिमेयीकरण करून घेऊया. म्हणजे इथं वर्गमुळात 6 वर पण गुणतो खाली पण गुणतो. आता सांगा 216चं कसं अवयव पाडू? 36 गुणिले 6. 36 गुणिले 6 वजा 5 वर्गमुळात 7 असंच ठेवायचं. प्लस 294चं 49 गुणिले 6. 49 गुणिले 6. दुसरा अवयव 6 येतोय बघा. आणि शेवटच्यातनं 3 वर्गमुळात 6 भागिले किती? वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 वर्गमुळात 36 आणि 36चं वर्गमूळ 6. आता इथं 36चं वर्गमूळ बाहेर आपण 6 घेऊ शकतो, म्हणजे 6 वर्गमुळात 6. त्यानंतर हे वजा 5 वर्गमुळात 6
त्यानंतर अधिक 49 वर्गमूळ 7, 7 वर्गमुळात 6 वजा, आता इथं आपण सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो आहे का नाही, 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे वजा 1 वर्गमुळात 6/2. आता बघा या चारही काय आहेत, लाईक सर्ट्स आहेत, कारण प्रत्येकाचा दुसरा घटक √6 आहे. मग √6 जर कॉमन घेतलं तर इथलं 6 वजा इथलं 5 अधिक इथलं 7 आणि शेवटी वजा 1/2. आता मग आपण काय करूया, ज्या पूर्णांक संख्या आहेत त्यांच्या अगोदर बेरीज वजाबाकी करू. 6 वजा 5 किती रे? 1. 1 अधिक 7 8. 8. अगोदर 8 लिहितो आणि त्यातून पुन्हा 1/2 वजा करतो आणि कॉमन घटक वर्गमुळात 6. आता याचा पण छेद 1 घेऊया आणि तिरकस गुणाकार करू. 8 दोन्ही 16, 1 गुणिले 1 आणि 6 चा गुणाकार 2 आणि वर्गमुळात 6 कॉमन. मग बघा काय इथे रे, 16तून 1 गेलं 15, 15/2 आणि वर्गमुळात किती? 6. 6. बघा उत्तर चेक करा, बरोबर आहे का? बरोबर आहे. 15/2 गुणिले वर्गमुळात 6. ओके. मला वाटतं आपला हा प्रश्न चालू आहे. एकच मिनिट. नाही, 5वा आणि 6वा कम्प्लीट झाले ना? हा 7व्यातला चालू आहे सर. 7. हा बघा, हा पूर्ण झाला, हा पूर्ण झाला, 7व्यातला हा झाला, त्यानंतर हा 2 नंबरचा पण झाला ना, हा 3 नंबरचा झाला आहे की नाही. आता हा 4 नंबरचा आहे, तो सिलेबस मधून या वर्षीचा कट झालाय, त्यामुळं 4था आणि 5वा प्रश्न केला नाही तरी चालेल. त्यानंतर जो 8वा प्रश्न आहे त्यातील पहिले 3 सोडवूया आणि 4था आणि 5वा कट झालाय. जो भाग कट झाला तिथं स्पेशल गुणिले चिन्ह करा. 7व्यातील 4था आणि 5वा आणि 8व्यातील 4था आणि 5वा. ओके. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेदाचं परिमेयकरण करा. पहिला प्रश्न आहे 1/वर्गमुळात 5. छेदामध्ये अपरिमेय संख्या आहे, ती परिमेय बनवायची आहे. बोला. वर आणि खाली वर्गमुळात 5 ने गुणायचं. बरोबर, वर पण वर्गमुळात 5 न गुणायचं, खाली सुद्धा वर्गमुळात 5 न गुणायचं. वरचा गुणाकार 1 न वर्गमुळात 5 ला गुणल्यानंतर वर्गमुळात 5 येणार आणि खालचा गुणाकार वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 अंश आहे असा. छेदामध्ये 5 गुणिले 5 25 आणि 25चं वर्गमूळ शेवटी किती येणार? 5. झालं का छेदाचं परिमेयकरण? छेदामध्ये 5 हा रॅशनल नंबर आलेला आहे, म्हणजे आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, छेदाचं परिमेयकरण केलेलं आहे. समजलं का हे? हो. हो सर. हो. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. 2/3 वर्गमुळात 7. आता इथं पण आपण छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी कशानं गुणावं लागेल अंशात आणि छेदामध्ये? वर्गमुळात 7 ने.
हा, वर्गमुळात 7 ही जी अपरिमेय संख्या आहे त्यानं वर खाली मल्टिप्लाय करूया. आता वरचा गुणाकार 2 वर्गमुळात 7 आणि खाली 3. आता वर्गमुळात 7चा आणि या वर्गमुळात 7चा गुणाकार किती येणार आहे? 7 7 वर्गमुळात 49 येणार. अंश आहे असा. त्यानंतर 3 गुणिले 49 वर्गमूळ किती येणार? 7. 7. अंश 2 वर्गमुळात 7 आणि छेदामध्ये 3 7 21. एक आणि 21 ही कशी संख्या आहे? परिमेय संख्या आहे. बरोबर ना? हो. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. 1 अंश छेद वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता सांगा, अगोदर मी छेद आहे असा लिहितो. √3 - √2. कशानं वर आणि खाली मल्टिप्लाय करूया? वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 ने. हे तुम्ही कसं काढलं? त्याचे छेदाची अनुबद्ध करणी. कंजुगेट पेअर. कंजुगेट पेअर. फक्त मधलं चिन्ह बदलायचं. म्हणजे वजाच्या जागेवर अधिक, म्हणजे वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि खाली सुद्धा वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. आता वरचा 1 न कंसाला गुणल्यानंतर वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2च राहिलं पहा. आणि छेदामध्ये काही हे सेमच आहे. √3 इथं √2 सेम आहे. ए वजा बी, ए अधिक बी म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गचा हा विस्तार आहे. ए चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3 चा वर्ग वर्गमुळात 3 चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 2 चा वर्ग. वर्गमुळात 2 चा वर्ग. अंश आहे असा. आता छेदात वर्गमुळात 3 चा वर्ग करताना या वर्गमुळाला वर्ग जाईल म्हणजे 3 उरतंय. वर्गमुळात 2 चा वर्ग करताना वर्गमुळाला वर्ग गेला म्हणजे 2 उरतंय पहा. आता अंश वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि छेद किती उरला मग? 3तून 2 गेलं 1. एक and 1 is रॅशनल नंबर. 1 ही काय आहे? तर परिमेय संख्या आहे. समजलं का सर्वांना? हो. हो सर. आणि शेवटचे 2 प्रश्न नाही केलं तरी चालेल. हो. अशा पद्धतीनं आपला प्रॉब्लेम सेट 2 संपलेला आहे. म्हणजे गणित भाग 1 चं आपलं दुसरं प्रकरण संपलेलं आहे पहा. मग आपण पुढच्या तासाला गणित भाग 2 चे आपले किती प्रकरण कंप्लीट झाले तरी? मला वाटते 2च झालेत ना? 2. हा. आणि गणित भाग 1 ची सुद्धा 2 झाली. मग हा, आता 2. उद्याच्या तासाला गणित भाग 1 चं तिसरं चालू करूया का गणित भाग 2 चं तिसरं चालू करूया? गणित भाग 1 च सर. गणित भाग 1 चं. बर, गणित भाग 1च घेऊया. नंतर मग गणित भाग 2 चं तिसरं घेऊया. ओके. आता दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे. आज शेवटचा दिवस कशाचा होता रे? मी सांगितलं तुम्हाला. निबंध लेखन वक्तृत्व. बरं, एकच मिनिट. तुम्हाला बरेच जणांनी अजून काहीच केलं नाही. तेजल साळुंके एकाच मुलीनं निबंध पाठवला. बाकीचे विद्यार्थी काय झोपलेले आहेत का काय असा प्रश्न तयार होतोय का? हो का? आपण
सबमिट केल्यानंतर असा एक नोंदणी क्रमांक येतोय आणि जो भाग घेईल त्या प्रत्येकाला SCRTचे एक सर्टिफिकेट मिळणार आहे. आता ही माझी मोठी मुलगी स्वरानं निबंध लिहिलेला आहे बघा, शिक्षक दिनाच्या संदर्भामध्ये 2 पानाचा. तो मी फॉरवर्ड केला आणि तिनं एक चित्र सुद्धा हे तयार केलं होतं पहा, हॅपी टीचर्स डेचं. आता तिनं वक्तृत्व स्पर्धेत नाही भाग घेतला, परंतु निबंध स्पर्धा आणि चित्र रेखाटन आणि काही याचा अवघड काही सुद्धा नाही. तुमचं नाव लिहायचं आहे, इयत्ता लिहायची आहे, स्पर्धेचा विषय लिहायचा आहे आणि शाळेचा एक एवढाच नंबर लिहायचा आहे. बाकी शाळेचं नाव, तालुका, जिल्हा. आणि हे सर्व झाल्यानंतर खाली एक 4-5 ते सगळं मी करतो, ती काय करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला निबंध किंवा एक भाषणाचा व्हिडिओ हे पाठवायचं होतं, पण तुम्ही काहीच करत नाही. त्यामुळं आज शेवटचा दिवस आहे, बघा एखाद्याला जमलं तर. ओके, बस करूया.